हॅलो. सकाळी सकाळी तयार होऊन आम्ही निघालो बीचवरती. आणि बीचवरती जायच्या आधी आम्ही थांबलो इथं चहा प्यायला. चहा घेऊन मग पुढे निघालो. आणि ते बीचवरती आल्यानंतरही सेम तेच कालचंच, कारण सगळ्यांना भूक लागलेली आणि मुलं आहेत बरोबर, त्यामुळं खाणं पिणं सगळं वेळेवर होणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही परत थांबलो ब्रेकफास्ट करायला. इथं ब्रेकफास्टला काहीच ऑप्शन नव्हतं, जे काल होतं तेच सगळे ऑप्शन होते. त्यामुळं सगळ्यांनी मॅगी घेतली सरसकट आणि ही मॅगी खाऊन आम्ही आता जाणार आहे पाण्यामध्ये. आर्यन आणि आयश तर एक्सायटेड आहेत पाण्यामध्ये जायला. त्यांना बीचवरती कितीही वेळ आले तरी त्यांचं मन कधी भरतच नाही, कारण लहान मुलांचं तसंच असतं. आणि ते सगळेजण हाय करत आहेत, सगळे मॅगी खात आहेत. मॅगी खाऊन परत चहा पिऊन आम्ही पाण्यामध्ये निघालो. इथे आयश आणि आर्यन पाणी बघितले की पळतच सुटले. त्यांचं काय हेच नसतं, लिमिटच नसतं. आणि हे आयश किती एन्जॉय करतो आहे, त्याला खूप मजा वाटते पाण्यामध्ये खेळायला बीचच्या. आणि इथं आम्ही बोटच्या बाजूलाच थांबलो, कारण आम्ही त्या बोटमधून जाणार आहोत आतमध्ये डॉल्फिन बघण्यासाठी. आणि ती मुलं तिकीट काढत आहेत म्हणून आम्ही इथं मुलांना घेऊन खेळतो आहे. आणि इथं रोहिणी आणि योगिता ही आतमध्ये खेळतात पाण्यामध्ये. मी पण जास्त खेळले नाही, कारण माझ्याकडे मोबाईल होता. आणि मी भिजले की आयशला जास्त थंडी वाजते, कारण त्याला परत तो भिजला आहे, त्यामुळे त्याला कवर करणं गरजेचं होतं. आणि सुप्रियाही नव्हती आतमध्ये गेली, योगिताही नव्हती गेली, आणि सगळ्यांची लहान लहान मुलं होती. ह्या दोघीच आतमध्ये जाऊन खेळल्या मुलांच्याबरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो बोटमध्ये. बोटीमध्ये निघालो डॉल्फिन बघायला. तर हे पहा, इथे डॉल्फिन दिसत आहेत, खूप सारे डॉल्फिन बघितले आम्ही, खूप जवळून बघितले. हे बघा बाहेर येत आहेत. खूप छान वाटत होतं डॉल्फिन बघायला. मुलं तर एवढी नाचत होती डॉल्फिन बघून. आणि एवढ्या जवळून डॉल्फिन बघायला भेटतात, बऱ्यापैकी समुद्रात भेटतात. आम्ही देवबागला गेलेलो लास्ट टाईम, तेव्हाही आम्ही एवढ्या जवळून डॉल्फिन पाहिलेले. पण हे नजराच छान असतो, वेगळा असतो. पाण्यामध्ये यायची, बोटीमध्ये बसायच्या आधी भीती वाटते थोडीशी, पण सेफ्टी सगळी सेफ्टी किट घातल्यानंतर काय आतमध्ये यायला एवढं वाटत नाही. तर इथे आम्ही डॉल्फिन बघून झाल्यानंतर आमची राईड संपली आणि आम्ही आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर परत मुलांचं सेमच एन्जॉय केलं, सगळ्यांनी पाण्यात खेळले. आम्ही खूप सारे फोटोज काढले. आणि आता आम्ही लंच करून निघणार आहे महाबळेश्वरला जाण्यासाठी. आम्ही गाडी घेऊन आलो, त्यामुळे आम्ही हळूहळू लवकर निघणार आहोत. तर आजसाठी एवढंच. भेटू आपण माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.